मुंबईतल्या आगरीपाडा भागात उर्दू लर्निंग सेंटरला जागा देण्याच्या विषयावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीच परस्पर विरोधी भूमिका घेतल्यानं विधानसभेत गोंधळ झाला, तर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावर जोरदार आक्षेप घेत उर्दू भवन झालंच पाहिजे अशी मागणी केली। आयटीआयसाठी राखीव असलेल्या जागेवर महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही भागावर उर्दू लर्निंग सेंटर उभारण्याचा निर्णय झाला, त्याचं कामही सुरू झालं। मात्र सध्या त्याला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे, असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं। राज्यात अनेक ठिकाणी नवीन तालुका निर्मितीची मागणी सातत्यानं होत असून त्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांची अभ्यास समिती नेमली आहे। त्याचा अहवाल आल्यावर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली। वन्य प्राण्यांनी हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असलेल्या वनक्षेत्राजवळची गावं वन खात्यानं ताब्यात घेऊन त्यांचं पुनर्वसन करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला जाईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली। वन्यजीव आणि मानव संघर्ष कमी करण्यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका पातळीवर नेमलेल्या समितीच्या सदस्यांनी बैठका घेऊन आपल्या सूचना सरकारला द्याव्यात, असे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले आहेत। मुंबईतल्या जुन्या इमारतींची तपासणी करून मालकांच्या संगनमतानं ती धोकादायक जाहीर करण्याच्या तक्रारी वाढल्यानं महापालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीमध्ये तज्ज्ञ व्यक्ती नेमण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी विधानसभेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली। राज्यातल्या 193 बस स्थानकांच्या परिसर काँक्रिटीकरण, रंगरंगोटी करून त्याचा चेहरा मोहरा बदलला जाईल। शिवाय खासगी सहभागातूनही 140 स्थानकांच्या विकासासाठी निविदा काढण्यात आल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी या प्रश्नाच्या उत्तरात दिली। लक्षवेधी सूचना उपस्थित करणारे सदस्यच ती विचारायला हजर राहत नाहीत, त्यामुळे त्या सूचना रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी करत आज मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेच्या विशेष सत्रात तीव्र नाराजी व्यक्त केली। मागच्या आठवड्यात ही अशाच पद्धतीनं नाराजी व्यक्त करत त्यांनी ही मागणी केली होती। आज विशेष सत्रात नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला ते स्वतःच अनुपस्थित होते, त्यामुळे हा विषय पुन्हा उपस्थित झाला। बच्चू कडू आणि आशिष जयस्वाल यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त करत सामंत यांना पाठिंबा दिला। मुख्यमंत्री ग्रामसडक आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सध्या असलेली 2 वर्षांची हमी 5 वर्ष करण्यासाठी आवश्यक धोरण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आखलं जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली। याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। किरण लहमते, आशिष जयस्वाल यांनी यावर प्रश्न उपस्थित केला होता।